हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे प्रियंका. प्रियाज किचन अँड स्टाईल प्लस व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज अजून मी तुमच्यासमोर नवीन रेसिपी घेऊन येणार आहे. आणि पण त्याआधी मी अभिला विचारते की आज ब्रेकफास्टला काय बनवायचं. अभि, आपण काल मार्केटमधून बराच भाजीपाला आणला ना, त्यामध्ये आपण मुळे सुद्धा आणलेत. मग आज नाश्त्याला मुळ्यांचे पराठे बनवायचे का? बर, मग आज आपण छान चमचमीत, झणझणीत आणि पटकन होणारे मुळ्यांचे पराठे बनवूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा. आणि सबस्क्राइबच्या बाजूलाच एक तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दिसेल, त्यावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जे जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमचे मिस होणार नाही. तर चला, टाइम वेस्ट न करता आपण मुळ्यांचे पराठे कसे बनवायचे याची रेसिपी पाहूया. मी या ठिकाणी एक मुळा घेतलेला आहे. मुळ्याला मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला याचे पूर्णपणे साल काढून घ्यायचे आहेत, म्हणजेच मुळा आपल्याला छान शिलून घ्यायचा आहे. शिलल्यानंतर आपण ह्या मुळ्याचं मागचं टोक आणि पुढचं टोक हे कट करून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण खिसणीने मुळा खिसून घेणार आहोत. आता माझ्याकडे ही छोटी खिसणी आहे, त्याच्यानेच मी मुळा खिसून घेते. या प्रकारे मी मुळा किसून घेतलेला आहे. आता मुळ्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं आणि ते आपल्याला नको आहे, त्यासाठी हा मुळाचा किस आपण दाब देऊन त्यातलं पाणी काढून घेणार आहोत. तुम्ही कापडात सुद्धा बांधून पाणी काढून घेऊ शकतात. त्यानंतर हा किस आपल्याला यूज करायचा आहे. आणि आता पराठ्यांसाठी आपण कणिक मळून घेणार आहोत. मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जसं आपण पोळ्यांसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मी इथे कणिक व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये मी बारीक पेस्ट करून घेते. त्यानंतर मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकते. जिरं छान तळतळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे. त्यानंतर आपण धनापूड टाकणार आहोत, ऑप्शनल आहे. आणि जो ठेचा आपण करून घेतलेला आहे ती पेस्ट आपण टाकतोय. त्या पेस्टला सुद्धा आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आणि आता मुळ्याचा किस आपण जो काही पाणी काढून ठेवलेला होता तो किस आपण टाकतोय. किस सुद्धा या मिश्रणामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालतोय. त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. व्यवस्थित मी एकजीव करून घेतलेला आहे. आणि आता आपण पराठे बनवूया. आपण जे काही पीठ मळलं होतं ते पुन्हा आपण व्यवस्थित मळून घेतोय. आणि आता पिठाचे आपण गोळे करून घेणार आहोत. जेवढा तुम्हाला पराठा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गोळा घेऊ शकतात. आणि आता हा कोरड्या पिठामध्ये मी डीप करते, जेणेकरून आपला जो काही पराठा आहे तो पोळीपाटाला चिटकत नाही. छोटीशी पोळी बनवून घ्यायची आहे आधी. आणि या पोळीमध्ये आपण जे काही मुळ्याची भाजी केलेली होती ती आपण 1 चमचा यामध्ये टाकणार आहोत. आता व्यवस्थित याला बंद करून घ्यायचं आहे. वरचं टोक व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि पुन्हा हा आपण उंडा
आपल्या कोरड्या पिठामध्ये डीप करत आहोत, म्हणजेच आपला पराठा चिकटणार नाही। आणि आता हलक्या हाताने दाब देऊन आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। तुम्हाला जसा हवा तसं तुम्ही लाटू शकतात, अगदी बारीक नाही आणि अगदी जाड पण नाही, असा मी इथे पराठा लाटून घेतलेला आहे। आता मी तव्यावर हा पराठा शेकून घेते। 2 मिनिटं याला आपण शेकून घेणार आहोत आणि बबल्स आल्यानंतर मी याला चेंज करते साईड। आणि वरतून तुम्ही याला तूप लावू शकतात किंवा तेल लावलं तरी चालेल किंवा बटर सुद्धा लावू शकतात। मी या ठिकाणी तुपाचा वापर करत आहे। व्यवस्थित दाब देऊन त्याला आपण शेकतो आहे। वरची बाजू शेकल्यानंतर आपण पराठा पलटी करायचा आहे आणि ह्या साईडने सुद्धा आपण तूप लावून घेऊया। पराठ्याला छान दोघी बाजूंनी कुसकुशीत भाजून घ्यायचं आहे। हा पराठा खायला खूप छान लागतो। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, चवीला टेस्टी आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी छान पराठा शेकून घेतलेला आहे। सेम प्रोसेस मी दुसरा पराठा सुद्धा बनवून दाखवते आहे। आपण गोळा करून घेतलेला आहे, तो आपल्याला कोरड्या पिठामध्ये डीप करायचा आणि लाटून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे। अशा प्रकारे मी पराठा लाटून घेतलेला आहे। आता सेम प्रोसेस तसंच आपल्याला शेकून घ्यायचं आहे। दोघं साईडने आपण तूप लावून याला शेकून घेतोय। खूप छान असा खुसखुशीत होतो पराठा। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। तुम्ही पाहू शकतात दोघं बाजूंनी मी पराठा शेकून घेतलेला आहे आणि आपले पराठे खाण्यासाठी रेडी झालेले आहे। हे पराठे तुम्ही सॉस सोबत किंवा कुठल्याही चटणी सोबत किंवा लोणच्या सोबत सर्व करू शकतात। आजची ही मुळ्यांची पराठ्यांची झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत। तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी राहा।